नमस्कार सर्वांना, मी वेदश्री अनुवेद रेसिपीज अँड ब्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजची रेसिपी आहे आपली तांदळाची मऊसूत असा ढोकळा। तर इथे मी 3 वाटी तांदूळ आणि 1.5 वाटी डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी मुगाची डाळ आहे आणि 1 वाटी चणाची डाळ आहे। इथे सर्व साहित्य छान असं व्यवस्थित धुवून घेतलेलं आहे आणि आपण त्याला 6 ते 7 तासासाठी पाण्यात भिजत ठेवायचं आहे। आता 6-7 तास झालेले आहे आणि आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये छान व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे। हे बघा, असं वाटताना आपल्याला त्यात थोडं दही टाकत जायचं आहे। दह्याने फर्मेंट व्हायला छान होतं आणि ढोकळा असा मऊपण आणि जाळीदार होतो। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ढोकळ्यासाठी। तांदळाचा ढोकळा असल्यामुळे आपल्याला हे बारीक वाटायचं आहे आणि सतत असं मिक्स करून त्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे आपल्याला 12 तासासाठी। आता आपण दुसऱ्या दिवशी बघा, हे बघ आपलं मिश्रण किती छान असं फर्मेंट झालेलं आहे। त्यामध्ये आपल्याला आता टाकायचं आहे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या, 4-5 मिरची आणि 1 इंच अद्रक वाटून आपल्याला छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा हळद, थोडीशी धणा पावडर आणि वाटलेलं मिरचीचं वाटण टाकून व्यवस्थित मिक्स करून चवीनुसार मीठ आणि राहिलेलं पाणी टाकून असं थोडंसं व्यवस्थित असं पातळ करून घ्यायचं आहे मिश्रण। हे बघा, व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे, मिक्स करायचं आहे। साधारण 5 मिनटं आपल्याला हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। 1 चमचा मी इथे तेल टाकून पुन्हा मिक्स केलेलं आहे। हे बघा, अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे ढोकळ्यासाठी। आता यात मी थोडंसं खाण्याचा सोडा टाकलेला आहे, तो पण टाकल्यानंतर आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। हे बघा, किती सुंदर असं फोम आलेलं आहे आणि असे बबल्स पण आलेले आहे आपल्या मिश्रणामध्ये। आता आपलं मिश्रण हे ढोकळ्यासाठी तयार आहे। फोडणी देण्यासाठी आपल्याला एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं आणि आपल्या आवडीनुसार बारीक चिरलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून छान असं व्यवस्थित तडका करून घ्यायचा आहे। एका प्लेटला मी छान व्यवस्थित असं तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे। हे बघा, अशा पद्धतीने छान ग्रीस करून घ्यायची आहे ही प्लेट आणि आपल्याला त्यामध्ये तयार केलेलं ढोकळ्याचं मिश्रण टाकायचं आहे। 1 इंच आपल्या बोटाच्या 1 इंचा प्रमाणे मिश्रण टाकायचं आहे आपल्याला। हे बघा, असं आणि आपल्याला ते 2 ते 3 वेळा छान असं टॅप करून एका कढईमध्ये उकळलेल्या पाण्यात वाफ येऊन आपल्याला त्यावर हे मिश्रण ठेवायचं आहे। ही प्लेट आहे बघा, अशा पद्धतीने व्यवस्थित ठेवून घ्यायची आहे। माझ्याकडे 2 प्लेट आहे, तर मी दोनही प्लेटमध्ये टाकून व्यवस्थित 10 ते 15 मिनटासाठी वाफवायला आता ठेवलेलं आहे। हे बघा, आपलं 15 मिनटांनी तुम्ही बघू शकता चाकूला मिश्रण चिटकून आलेलं नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा तयार आहे। आपण व्यवस्थित असं काढून घ्यायचं आणि त्याचे आपल्या आवडीनुसार त्रिकोणी किंवा स्क्वेअरमध्ये असे काप करून घ्यायचे आहेत। हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपले कापही छान निघालेले आहेत आणि वरतून असं छान फोडणीचं हे तेल आहे ते टाकून घ्यायचं आहे। हिरव्यागार कोथिंबीरने गार्निशिंग करायचं आहे। चवीला खूप छान लागतो, पचायला हलका आणि पौष्टिकही आहे। नक्की करून बघा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। अशा पद्धतीने हा ढोकळा खूप करून बघा। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। थँक्यू, धन्यवाद, बाय बाय।